एखादा स्वप्नातलं फेरीटेल गाव असावं ना, तसं आहे दार्जिलिंग. हेरिटेज टॉय ट्रेन पासून ते स्वित्झर्लंडच्या तोडीचा रोपवे तुम्हाला इथे अनुभवता येईल. त्यामुळे तुमच्या बकेट लिस्ट मध्ये दार्जिलिंग पाहिजेच. पण इथे जायचं कसं, राहायचं कुठे, खायचं काय, किती खर्च येतो, सगळी माहिती तुमचा हक्काचा ट्रॅव्हल गाईड तुम्हाला देणार आहे. फक्त एकच काम करायचे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. टाइमपास करणं आपल्या स्वभावात नाही, त्यामुळे आपण थेट मुद्द्यालाच हात घालूयात. दार्जिलिंगला पोहोचायचं कसं? दार्जिलिंग पासून नियरेस्ट एअरपोर्ट आहे बागडोगरा एअरपोर्ट. बागडोगराला जाण्यासाठी मुंबईवरनं डायरेक्ट फ्लाईट आहेत. इंडिगोचं आहे, स्पाइसचं सुद्धा आहे. पुण्यावरनं तुम्हाला कनेक्टिंग फ्लाईट मिळेल. डायरेक्ट फ्लाईट लय महाग पडतं, त्यामुळे वेल ॲडव्हान्स बुक करा. साधारण 10 ते 15 हजारच्या रेंजमध्ये फ्लाईट जातं. बागडोगऱ्याला तुम्ही पोचलात की तिथून तुम्हाला जायचंय दार्जिलिंगला. साधारण 4 ते 5 तास लागतात. त्यासाठी दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही कॅबने जाऊ शकता. शेअर्ड कॅबने गेलात तर 500 ते 600 रुपये पडतील प्रत्येकी. आणि जर तुम्ही अख्खी कॅब रेंटल केलीत तर 2 ते 2,500 रुपये. दार्जिलिंग पासून नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन. जर तुमच्याकडे वेळ असेल आणि पेशन्स असेल तर तुम्ही ट्रेननी जाऊ शकता. पुणे किंवा मुंबईवरनं जर तुम्हाला ट्रेननी जायचं असेल तर 2 रात्री 3 दिवस लागतात. आणि आधीच बुक करा, कारण सगळ्या लांब पल्ल्याच्या ट्रेन आहेत ज्या आधीच बुक होतात. न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशनवरून दार्जिलिंगला जाण्यासाठी एकतर तुम्ही कॅबनी जाऊ शकता, सेम बागडोगरासारखं, किंवा दुसरा इंटरेस्टिंग ऑप्शन आहे तो म्हणजे टॉय ट्रेन. आता ही टॉय ट्रेन आपण बऱ्याच फिल्ममध्ये बघितलेली आहे. ते गाणं नाही का, पिया बोले बोले, ऍक्च्युली ह्याची काहीच गरज नाही. थोडक्यात टॉय ट्रेनने तुम्ही जाऊ शकता दार्जिलिंगला. फक्त जाण्यासाठी 6 ते 8 तास लागतात. म्हणजे आपल्याला सुरुवातीला लय भारी वाटतं 1 तास. आपण नाही का फुल फोटो काढतो, सेल्फी घेतो, रीला बनवतो. पण 1 तास 2 तास ट्रेन आपली आरामात आरामात चाललीच आहे. नंतर पेशन्स आपला संपतो. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो कॅबने दार्जिलिंगला जा आणि दार्जिलिंग पासून 2 तासाची ट्रेन राईड घ्या. दार्जिलिंग टू घूम, घूम टू दार्जिलिंग. मग तुम्हाला ट्रेनचा पण एक्सपिरियन्स घेता येईल. कारण ही जी ट्रेन आहे जलपाईगुडीवरून सकाळी 9 वाजता निघते आणि संध्याकाळी 5:30-6 ला ती दार्जिलिंगला पोहोचते. तुमचा संपूर्ण दिवस त्या टॉय ट्रेनमध्ये जाऊ शकतो. एवढी तयारी असेल तर टॉय ट्रेनने जाऊ शकता. दार्जिलिंगला जाण्यासाठी 2 बेस्ट सीझन आहेत. एक म्हणजे उन्हाळा आणि दुसरा हिवाळा. कारण इथे सलग पाऊस पडतो आणि पावसामध्ये बरीच ठिकाणं क्लोज होतात. त्यामुळे शक्यतो हेच सीझन प्रेफर करा. उन्हाळ्यामध्ये मार्च ते जून आणि हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे तुम्ही प्रेफर करू शकता. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दार्जिलिंगला बघायचं काय. पुढचा मुद्दा सांगण्याआधी मला एक सांगायचंय, ते म्हणजे सबस्क्राईब करणं हे फार मोठं पुण्य मानलं गेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये सुद्धा सबस्क्राईब करण्यासंदर्भात वारंवार सांगितलं गेलंय. पण काही पापी लोक नुसता व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब न करता पुढे जातात. त्यांना सांगायचंय, पुण्य वाढवायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या भावाला सुद्धा मदत होईल. पुढच्या मुद्द्याला आपण जाऊयात. मी तुम्हाला सगळी लिस्ट देतो, सगळी ठिकाणं सांगतो. पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचंय, ते म्हणजे दार्जिलिंग हे फक्त बघण्याचं नाही तर अनुभवण्याचं सुद्धा ठिकाण आहे. म्हणजे नुसतं तिथे फेरफटका मारणं, एखाद्या कॅफेमध्ये जाऊन निवांत बसणं, काही न करणं सुद्धा तुम्ही खूप जास्त एन्जॉय करू शकता. त्यामुळे निवांत ट्रिपसाठी सुद्धा दार्जिलिंग बेस्ट आहे. पण ऑफकोर्स आपण इतक्या लांब गेलोय, फ्लाईटचे पैसे खर्च केलेत, तर भाऊ ट्रिप तर वसूल करायलाच पाहिजे. तर ठिकाणं कुठली ती तुम्ही अजिबात मिस नाही करायला पाहिजेत. तर त्यातलं पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे टायगर हिल. टायगर हिल लोक सूर्योदय बघण्यासाठी तिकडे जातात. कारण हे ठिकाण दार्जिलिंग पासून साधारण 13 किलोमीटरच्या अंतरावरती. मी तुम्हाला खरंच सांगतो की इथला सनराईज म्हणजे तुम्ही हा अनुभव कुठेच घेतला नसेल. पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं की टायगर हिलला जाण्यासाठी तुम्हाला जर सनराईज बघायचा असेल तर तुम्हाला तुमचं हॉटेल साधारण 3:30 ते 4 वाजता सोडलं पाहिजे. कारण दार्जिलिंगमध्ये सनराईज लवकर होतो. 5 ते 5:15 इथे सनराईज होतो. त्यामुळे 4 ला निघून तुम्ही टायगर हिलला जाऊन सनराईज बघू शकता. दुसरा स्पॉट आहे बतासिया लूप. आता माझे उच्चार चुकू शकतात, त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला प्रॉपर टेक्स्टमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहेच. बतासिया लूप म्हणजे हे खरं तर गोरखा वॉर मेमोरियल आहे. ज्या गोरखा सैनिकांनी, जे सैनिक शहीद झाले त्यांचं हे स्मारक आहे. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे बतासिया लूपच्या बाजूनी संपूर्ण 360 डिग्रीजमध्ये टॉय ट्रेन आहे ती पास होते. त्यामुळे तिथे तुम्ही असाल आणि तिथनं जर टॉय ट्रेन पास झाली तर तो एक्सपिरियन्स खूपच वेगळा असेल. तिसरा स्पॉट आहे दार्जिलिंग रॉक गार्डन. जनरली जी गार्डन आपण बघतो ती समान पातळीवरती असतात, पण हे जे रॉक गार्डन आहे ते असं स्टेप बाय स्टेप मध्ये वसवलेलं आहे. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव असू शकतो. चौथा स्पॉट आहे हिमालयन माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट. आणि या इन्स्टिट्यूटमध्येच एक छोटंसं प्राणी संग्रहालय सुद्धा आहे. या प्राणी संग्रहालयामध्ये तुम्हाला अतिशय रेड पांडा बघायला मिळेल. आणि ही जी इन्स्टिट्यूट आहे ही आपल्या देशातली गिर्यारोहणाचं प्रशिक्षण देणारी ओल्डेस्ट इन्स्टिट्यूट आहे. 5वा महत्वाचा स्पॉट आहे रोपवे.
आपल्या देशातला पहिला रोपवे दार्जिलिंगमध्ये चालू झालाय, जो 1965 साली चालू झाला. आणि खरंच हा सुंदर रोपवे म्हणजे संपूर्ण चहाच्या मळ्यामधून हा रोपवे जातो. खाली जाऊन तो थोडा वेळ थांबतो. तुम्हाला तिथे साईटसीइंग करता येईल, चहाच्या मळ्यांमध्ये फिरता येईल आणि पुन्हा वरती येता येईल. त्यामुळे अजिबात चुकवू नये असा हा रोपवे. पुढचा स्पॉट आहे तिबेट रेफ्युजी सेंटर. विस्थापित झालेली तिबेटियन लोक इथे राहतात आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे त्यांनी बऱ्याच बनवलेल्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघता येतील आणि विकतही घेता येतील. जर तुम्हाला दार्जिलिंगला खरेदी करायचं असेल तर तिबेट रेफ्युजी सेंटर हे परफेक्ट ठिकाण आहे. पुढचं ठिकाण आहे घूम मॉनेस्ट्री. नॉर्थ ईस्ट मध्ये तुम्हाला खूप साऱ्या छान बौद्ध मॉनेस्ट्री बघायला मिळतील आणि त्यातलीच वन ऑफ द बिगेस्ट मॉनेस्ट्री आहे दार्जिलिंग मधली घूम मॉनेस्ट्री. पुढचा स्पॉट किंवा स्पॉट म्हणण्यापेक्षा मी म्हणेन हा एक्सपिरियन्स तुम्ही दार्जिलिंगला घ्यायलाच पाहिजे, ती म्हणजे ट्रेन राईड. ऑफकोर्स आता न्यू जलपाईगुडीवरून दार्जिलिंगला जाण्यासाठी 8 ते 9 तास लागतात आणि तेवढा वेळ आपल्याकडे नसतो, एवढे पेशन्स नसतात. त्यामुळे मी सजेस्ट करेन की शक्यतो तुम्ही दार्जिलिंगवरून घूमला जा आणि घूमवरून परत या. ही जी ट्रेन आहे ही वर्ल्ड युनेस्को हेरिटेजचा दर्जा असणारी ट्रेन आहे, जी 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. त्याला वाफेचं पण इंजिन आहे आणि डिझेलचं पण इंजिन आहे. कुठलीही तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. त्याचं बुकिंग तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता. पुढचा स्पॉट आहे लामा हत्ता इको गार्डन. दार्जिलिंगमध्ये ना खूप वेगळ्या थीमची आणि वेगळ्या पद्धतीची गार्डन आहे आणि ती नक्कीच तुम्ही एक्सपिरियन्स घ्यावा अशीच आहे. शेवटचा स्पॉट आहे. स्पॉट म्हणजे हे साईट सीइंगचं ठिकाण नाहीये, पण परत अनुभव घ्यावा असंच ठिकाण आहे. ते म्हणजे चौरस्ता मॉल रोड. मॉल रोड म्हणजे दार्जिलिंग मधलं महत्वाचं मार्केट आणि चौरस्ता म्हणजे महत्वाचा चौक जिथे 4 रस्ते येऊन मिळतात. खूप इंटरेस्टिंग स्पॉट आहे. शक्यतो तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी इथे फेरफटका मारा. जसे आपल्याकडे कॅफे असतात तसं इथे टी बार नावाचा प्रकार आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे चहा तुम्हाला टेस्ट करता येतील, निवांत बसता येईल, कट्टे टाकता येतील. तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही इथे जाऊ शकता. इथे तुम्हाला स्वेटर किंवा जॅकेट खूप स्वस्त किमतीमध्ये मिळू शकतात. फक्त बार्गेन करण्याची क्वालिटी तुमच्यामध्ये पाहिजे. त्यामुळे चौरस्ता मॉल रोड हा सुद्धा मस्ट व्हिजिट स्पॉट. राहायचं कुठे? दार्जिलिंगमध्ये तुम्हाला अगदी 5 स्टार हॉटेल्स रिसॉर्ट सुद्धा मिळतील, पण परत मी तुम्हाला सजेस्ट करेन इथे हॉस्टेल्स नाही आहेत. एकही हॉस्टेल दार्जिलिंगमध्ये मला तरी दिसलं नाही, पण होमस्टेज खूप आहेत. आणि मी परत तुम्हाला सांगेन की तुम्ही होमस्टेजमध्ये राहा, कारण त्यांची जी स्ट्रक्चर आहेत ती खूप जुन्या पद्धतीची आहेत आणि एकदम वेगळ्या पद्धतीची स्ट्रक्चर आहेत आणि तुम्हाला टिपिकल दार्जिलिंगमधल्या फॅमिलीमध्ये राहण्याचा एक अनुभव तिथे मिळू शकतो. दार्जिलिंगमध्ये तुम्हाला जर होमस्टे बुक करायचा असेल तर मी सांगेन की शक्यतो मॉल रोडच्या जवळपास किंवा गांधी रोडच्या जवळपास तुम्ही बुक करा. का? कारण हा एरिया खूप हॅपनिंग एरिया आहे. संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला तुम्हाला खालीच जाऊन जर नुसता फेरफटका मारायचा असेल आणि विदाऊट कॅब किंवा चालत चालत परत यायचं असेल तर ही दोन्ही ठिकाणी बेस्ट आहेत. तर चांगली रेटिंग असणारी आणि बजेटमधली होमस्टे म्हणजे दार्जिलिंग BNB हा बेस्ट होमस्टे. दुसरा म्हणजे नोरबू होमस्टे आणि तिसरा होमस्टे म्हणजे मयसा माया होमस्टे. हे तिन्ही होमस्टे खूपच इंटरेस्टिंग आहेत आणि बजेटमध्ये सुद्धा आहेत. हे तुम्ही agoda.com वरती किंवा booking.com वरती चेक करू शकता. दार्जिलिंगमध्ये खायचं काय? भाऊ परत हे खूप जुनं आणि असं हेरिटेज स्ट्रक्चर असणारं हिल स्टेशन असल्यामुळे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग कॅफेज तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यातले फेमस कॅफेज म्हणजे हिमालयन कॅफे, सोनम्स कॅफे आणि टॉम अँड जेरीज कॅफे. हे तिन्ही कॅफे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्या व्यतिरिक्त नक्की इथे एक्सपिरियन्स घ्यावा अशी गोष्ट म्हणजे तिबेटियन फूड. तिबेटियन फूड जर तुम्हाला जागोजागी स्टॉल दिसतील, अप्रतिम मोमोज किंवा थुप्पा तुम्ही इथे ट्राय करू शकता. शक्यतो संपूर्ण दार्जिलिंग तुम्ही छान पद्धतीने अनुभवण्यासाठी तुम्ही इथे 5 ते 6 दिवस तरी द्यायलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की चायला एवढे फ्लाईटचे पैसे खर्च करून फक्त 5 दिवसांसाठी ट्रिप करायची, तर अजिबात नाही. मी तुम्हाला सजेस्ट करेन की फक्त दार्जिलिंग करू नका, तर दार्जिलिंग सोबतच दार्जिलिंग आणि गँगटोक अशी ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. गँगटोक दार्जिलिंग पासून 6 ते 7 तासांच्या अंतरावरती. आता गँगटोक संदर्भात, गँगटोक म्हणजे सिक्कीमची राजधानी, तर गँगटोक सिक्कीम संदर्भात जर वेगळा व्हिडिओ घेऊन यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी सिक्कीमचा वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. बाय द वे असेच इंटरेस्टिंग स्पॉट्स आपण घेऊन येणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर मला प्लीज कमेंट करा, त्याला नक्कीच उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे स्पॉट्स घेऊन आपण येणार आहोत. त्यामुळे सोमवार आणि बुधवार दोन्ही वार चुकवायचे नाहीत. या बुधवारी आपण अजून एका इंटरेस्टिंग ठिकाणी खायला जाणार आहोत. त्यामुळे बघत राहा. तोपर्यंत हॅपी जर्नी.